सॉक्रेटिसच्या पद्धतीच्या त्यांच्या ज्या चर्चा चालत त्या ऐकून आधुनिक मनुष्य थक्क होऊन गेला असता. त्या चर्चांचा प्रकार गॅलिलियनपेक्षा मॉन्टेन व इरॅस्मस यांनाच अधिक जवळचा आहे. त्या चर्चांतील उपरोधिक कलाटणी आणि त्यातील मनमोकळा विनोद यांच्यामुळेच त्या चर्चा ऐकणाऱ्यांना एक नवेच दर्शन घडे. बंगालातील त्या काळचे वातावरण उत्साहाचे, तळमळीचे असल्यामुळे भावविवश अशा तरुण मनांना तर त्यांचे अतिशयच आकर्षण वाटे. या चर्चांच्या ओघात त्यांनी सांगितलेल्या 2 सुटसुटीत कथांची उदाहरणे येथे मी देत आहे. एक हत्तीची व एक सर्पाची अशा या रूपक कथा आहेत. पहिल्या रूपक कथेच्या द्वारा मजेदार उपरोधाने रामकृष्णांनी हिंसा व संपूर्ण प्रतिकार या 2 परस्पर विरोधी टोकांपासून सावध राहण्याचा इशारा आपल्या शिष्यांना दिला. दुसऱ्या रूपक कथेत ते स्वतःबद्दलच उपरोधाने सांगत आहेत. नीतिशून्यता व क्रियाशून्यता यांच्यातील धोके त्यांना पुरेपूर माहीत होते. तसेच या वृत्तीमुळे तरुणांच्या मनावर ईश्वराच्या सर्व वर्तित्वाचा कल्पनेची नशा कशी चढते हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येकात व प्रत्येकाच्या भोवतालच्या वातावरणात ईश्वरी अंश केवढ्या प्रमाणात वसत असतो याचे वर्णन हसत हसत व मोठ्या नाजूक प्रोधाने केले आणि कमी अधिक ईश्वरी अंश असणाऱ्यांचा क्रम कसा आहे व त्यांचे नियम काय आहेत हेही सांगितले. हत्तीची रूपक कथा. एकेकाळी अरण्यात राहणाऱ्या एका गुरुजवळ पुष्कळ शिष्य राहत होते. एक दिवस त्यांना पुढील प्रमाणे उपदेश केला. ईश्वर प्रत्येक वस्तूमध्ये भरून राहिला आहे, तेव्हा या जगातील प्रत्येक वस्तूपुढे आपण आदरभावाने विनम्र झाले पाहिजे. या उपदेशानंतर एक शिष्य यज्ञाग्नीसाठी लाकडे गोळा करण्यास अरण्यात गेला. इतक्यात त्याला एक आरोळी ऐकू आली. दूर व्हा, दूर व्हा, एक मस्त हत्ती सुटला आहे. हे शब्द कानी पडताच त्याच्या जवळचे सर्वजण तात्काळ त्या वाटेतून दूर पळाले. फक्त तो शिष्य जागच्या जागी उभा राहिला. त्याने असा विचार केला की या हत्तीत ईश्वराचाच अंश आहे, मग मी त्याच्यापासून दूर का पळावे. असा विचार करून तो स्वस्थ उभा राहिला. ईश्वर समजून त्याने त्या हत्तीला नमस्कार केला व तो हत्तीचे गुणसंकीर्तन करू लागला. हत्तीचा माहूत जोराने ओरडला, आपला बचाव कर, चटकन बचाव कर. पण तो शिष्य एक पाऊलही हटला नाही. हत्ती जवळ येताच त्याने त्याला सोंडेने जोरात उचलले व दूर भिरकावून दिले. या आघाताने जखमी झालेला, रक्ताळलेला तो दुर्दैवी शिष्य मूर्छित अवस्थेत पडून राहिला. गुरुच्या कानावर जेव्हा ही हकीकत गेली तेव्हा तो आपल्या शिष्यांसह त्याच्या मदतीला धावून गेला. त्यांनी त्याला घरात उचलून नेले व त्याच्या जखमा बांधल्या. तो शुद्धीवर आल्यावर एकाने त्याला विचारले, माहुताने ओरडून सांगितल्यावर तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाहीस. तो तरुण शिष्य म्हणाला, प्रत्येक जिवंत प्राण्यातून प्रत्यक्ष ईश्वरच दर्शन देत असतो असे नुकतेच आपल्या गुरूंनी नाही का आपल्याला सांगितले. मी हत्तीला ईश्वर मानले व म्हणून ती जागा सोडून पळून जावेसे मला वाटले नाही. या त्याच्या उत्तरावर गुरु म्हणाले, बाबा रे, तुला दिसला तो हत्तीच्या रूपातील ईश्वर होता हे खरे आहे, पण माहुताच्या रूपातील ईश्वराने पळून जाऊन स्वतःचा बचाव करण्यास तुला सांगितले नव्हते का. सर्व प्राण्यात ईश्वर वसत असतो हे खरे आहे, पण तो हत्तीत वसत असतो हे जितके खरे आहे तितकेच तो माहुतातही अधिक प्रमाणात नसला तरी तेवढ्यात प्रमाणात वास करतो हेही खरे नाही का. असे असता माहुताची सूचना तू का अंमलात आणली नाहीस. रामकृष्णांचा तरुण विवेकानंदाशी जो संवाद झाला त्या सर्पाची रूपक कथा सांगितली गेली आहे. सर्पाची रूपक कथा. गुरु रामकृष्ण हसत हसत, काय नरेंद्र, काय वाटते तुला. या व्यावहारिक जगातील लोक हे ईश्वर चिंतनात अखंड मग्न राहणाऱ्या लोकांविषयी पुष्कळदा अतिशय कटुपणे बोलतात नाही का. हत्ती जेव्हा राजरस्त्यावरून जात असतो तेव्हा कुत्र्याची व इतर लहान प्राण्यांची झुंबड त्याच्या मागे मागे जिभा काढीत आणि भुंकत भुंकत जात असते. पण हत्ती मात्र त्यांच्याकडे मुळीच लक्ष न देता सरळ आपल्या ठराविक मार्गाने जात राहतो. तुझ्या पाठीमागे जर एखादा मनुष्य तुझी निंदा करू लागला तर तू काय करशील बरे. नरेंद्र तिरस्काराने म्हणतो, माझ्या मागे मागे भुंकणारे ते रस्त्यातील कुत्रे आहेत असेच मी समजेन.
गुरु म्हणतात हसतात, छे छे, इतक्या टोकाला जाण्याचे कारणच नाही. सगळ्या निर्जीव वस्तूत व जिवंत प्राणात देव वसत असतो हे विसरून चालणार नाही. तेव्हा प्रत्येकाविषयी आपण आदरच बाळगला पाहिजे. समाजात मिसळताना आपण एवढीच दक्षता घ्यायची की जास्तीत जास्त काळ सज्जनांच्या सहवासात राहायचे व दुष्टांची संगत शक्यतो टाळायची. ईश्वर तर वाघामध्येही असतो हे खरे आहे, पण म्हणून त्याच्या गळ्याभोवती हात टाकून त्याला आलिंगन द्यावे असा काही त्यातून अर्थ निघत नाही. शिष्य हसू लागतात. नरेंद्र, मग काय, दुर्जनांनी आपली निंदा केली तरीही आपण गप्प बसायचे का? हे पहा, ही गोष्ट आहे. एकदा एका शेतात गुराख्याची पोरे गुरे वळायला नेत असत. त्या शेतात एक भयंकर विषारी सर्प राहत होता. एक दिवस एक साधू त्या शेतातून जात असता मुलांनी त्याच्यापाशी धावत जाऊन त्याला ओरडून सांगितले, साधू महाराज, त्या वाटेने जाऊ नका, तिथे एक विषारी साप आहे, तेव्हा त्याच्यापासून दूर राहा. साधूने उत्तर दिले, बाळांनो, मला तुमच्या सापाचे भय नाही. सापापासून रक्षण करणारे मंत्र मला माहीत आहेत. एवढे बोलून साधू वाट चालू लागला. त्याला पाहताच सापाने आपला फणा उभारून त्याच्याकडे धाव घेतली. साधूने लागलीच एक मंत्र म्हटला. त्याबरोबर तो साप एखाद्या शिदोडासारखा निरुपद्रवी बनून त्याच्या पाशी येऊन पडला. साधूने त्याला विचारले, काय रे, इतरांना तू पीडा का देत असतोस? मी आता तुला जप करण्यासाठी देवाच्या नावाचा मंत्र देणार आहे. त्या जपामुळे देवावर तुझी भक्ती जडेल. अखेर तुला त्याचे दर्शन घडेल व तुझी दुसऱ्यांना पीडा देण्याची इच्छा पार नष्ट होऊन जाईल. एवढे बोलून त्याने सर्पाच्या कानात देवाच्या नावाचा मंत्र सांगितला. सापाने त्याला प्रणाम करून विचारले, गुरु महाराज, पापक्षालन होण्यासाठी मी काय करते सांगा. गुरुने उत्तर दिले, मी दिलेल्या पवित्र मंत्राचा जप करीत जा व कोणत्याही जिवंत प्राण्याला कसली इजा करू नकोस. तू कसा काय वागतोस हे पाहण्यासाठी मी पुन्हा या वाटेने येईन. एवढे बोलून तो साधू निघून गेला. अनेक दिवस लुटले. साप आता कोणालाच दंश करीत नाही हे गुराखाच्या मुलांच्या लक्षात आले. त्याबरोबर त्याला ते दगड मारू लागले. पण तो साप एखाद्या शिदाडासारखा शांत व निरुपद्रवीच राहिला. त्या पोरांपैकी एका दुष्ट पोराने त्या सापाची शेपटी धरून आपल्या डोक्याभोवती त्याला गरगरत फिरवले व अनेकदा दगडावर आपटले. सापाच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागले व तो मेला असेच ती मुले समजली. रात्री तो साप शुद्धीवर आला व कसा तरी खुरडत कष्टाने आपल्या बिळात गेला. त्याच्या शरीराला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. भक्ष्य मिळवण्यासाठी बिळाबाहेर जाणे आता त्याला इतके कष्टप्रद झाले होते की अन्न न मिळाल्यामुळे त्याचा केवळ अस्थिपंजर उरला. मुलांच्या भीतीने भक्ष्य शोधण्यासाठी तो फक्त रात्रीच बाहेर पडे. ब्राह्मणाने त्याला मंत्र दिल्यापासून कोणत्याही प्राण्याला इजा करण्याचे त्याने पार सोडून दिले होते. झाडापानांवर बारीक सारीक किड्यांवरच तो आपली कशीबशी उपजीविका करू लागला. काही दिवसानंतर तो साधू आला व आपल्या सापाला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागला. साप मेला असे त्या मुलांनी त्याला सांगितले. ते ऐकून त्या साधूला आश्चर्य वाटले, कारण साप देवाच्या ज्या नामाचा जप करीत होता त्या मंत्रात अशी दैवी शक्ती होती की तिच्यामुळे जीवनाचा प्रश्न सुटल्याशिवाय म्हणजे ईश्वराचे दर्शन घडल्याशिवाय मृत्यू येणे अशक्यच होते. म्हणून त्याने सापाचा शोध चालूच ठेवला व त्याला त्याच्या नावाने हाका मारणे सुरू ठेवले. तेव्हा साप बिळाबाहेर आला व त्याने आपल्या गुरुला प्रणाम केला. त्याच्यात पुढील संवाद झाला. साधू म्हणतो, हां, कसे काय आहे तुझे? सर्प म्हणतो, महाराज, मी आपला ऋणी आहे. ईश्वराच्या कृपेने माझी कुशल आहे. साधू म्हणतात, मग तुझा फक्त अस्थिपंजर चोरला आहे, हे कसे झाले? तुला काय झाले? महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे कुणाही जिवंत प्राण्याला इजा न करण्याचा मी प्रयत्न केला. पानांवर बारीक सारीक तुकड्यांवर मी जगू लागलो, म्हणूनच बहुतेक मी इतका कृश झालो असेल. आहारात फरक केल्यामुळेच केवळ तुझी ही दुर्दशा झाली असेल असे मला वाटत नाही. आणखी काहीतरी घडले असावे. सांग, काय झाले ते? हो, कदाचित तसेच असेल. आता माझ्या ते लक्षात आले. एक दिवस त्या गुराखाच्या पोरांनी मला फार वाईट वागवले. माझी शेपटी धरून एकाने मला जोराने दगडावर आपटले. बिचारी मुली, माझ्यात झालेल्या बदलाची त्यांना कल्पना नव्हती. मी कुणाला चावणार नाही हे त्यांना कसे कळावे?
काय हा वेडेपणा? हा शुद्ध मूर्खपणा आहे. आपले शत्रू जर आपल्याशी दुष्ट रीतीने वागू लागले तर त्यांना कसा पायबंद घालायचा हेही तुला समजले नाही, तेव्हा तू चांगलाच मूर्ख असला पाहिजेस. ईश्वराच्या कोणत्याही प्राणाला दंश करायचा नाही एवढेच मी तुला बजावले होते, तेव्हा जे तुला मारायला निघाले होते त्यांना भिवण्यासाठी तू त्यांच्यावर फुत्कार का नाही टाकलेस? एवढी कथा सांगून रामकृष्ण आपल्या शिष्यांकडे मिस्किलपणे पाहू लागले. सांगण्याचा अर्थ हा की अशा प्रसंगी तुम्ही फणा जरूर उभारा, दंश मात्र करू नका. समाजात राहणाऱ्या माणसाने, विशेषतः तो जर कुटुंब वत्सल नागरिक असेल, तर त्याने आपले रक्षण करण्यासाठी दुष्कृत्यांचा प्रतिकार करण्याचा आव तरी आणला पाहिजे. परंतु हे करीत असताना दुष्कृत्याचा बदला दुष्कृत्याने न घेण्याची दक्षता मात्र बाळगली पाहिजे. प्रिय शिष्य नरेन, आपल्या श्रद्धेने व सेवा कार्याने रामकृष्णांचे जे भारतीय शिष्य पुढे प्रसिद्धी पावले, त्या सर्वांपेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाने ठळक उठून दिसणारा असा रामकृष्णांचा जो एक शिष्योत्तम होता, त्याला रामकृष्ण अगदी वेगळ्या तऱ्हेने वागवीत. त्या तरुणाला काही माहीत होण्यापूर्वीच रामकृष्णांनी पहिल्याच दृष्टिक्षेपात त्यांची निवड केली होती. त्यावेळीचे व्यक्तिमत्व भविष्य काळात मानवांचा आध्यात्मिक नेता होण्याची त्यांची योग्यता यांची पारख करून रामकृष्णांनी त्या तरुणांची निवड केली होती. त्या शिष्योत्तम म्हणजे नरेंद्रनाथ दत्त विवेकानंद. रामकृष्णांना या संबंधी जो दृष्टांत झाला तो मी त्यांच्या शब्दात देणार आहे. अर्थात त्यांच्या या दृष्टांताचे पृथक्करण कोणत्याही मानसशास्त्रज्ञाप्रमाणे मला करता आले असते, पण मला ते महत्त्वाचे वाटत नाही. कारण भविष्यातील जी भव्य दत्त दर्शने थोर सत्पुरुषांना घडतात, ती दर्शनेच प्रत्यक्ष जे व जसे दिसेल त्याची निर्मिती करीत असतात. अधिक सखोल दृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर असे आढळून येते की भविष्यातील स्वप्ने पाहणारे जे ऋषी असतात ते जे अव्यक्त होते, पण जे व्यक्ततेच्या उंबरठ्यावर आले होते, ते खरोखर प्रत्यक्षात उतरवित असतात. विवेकानंदाच्या लोकविलक्षण नियतीला आकार देणारा जो वेगवान झरा आवेगाने उसळत होता, तो पृथ्वीच्या पोटात दडून आतल्या आतच खळखळत राहिला असता. कुदळीच्या एका घावासारशी कठीण खडक फोडावा, त्याप्रमाणे रामकृष्णांनी एका दृष्टिक्षेपात जर हा खडक फोडला नसता, तर त्या फटीतून विवेकानंदाची आत्मनदी जी खळाळत बाहेर पडली तशी ती कधीच बाहेर पडली नसती. रामकृष्णांना झालेला दृष्टांत त्यांच्या शब्दांत देत आहे. एक दिवस समाधी अवस्थेत माझे मन ज्योतिर्मय मार्गाने अधिकाधिक उच्च स्थानी चढत होते. चंद्र, सूर्य, तारका यांनी प्रकाशित झालेले स्थूल जगत ओलांडून त्याने सूक्ष्म अशा भाव जगतात प्रवेश केला. ते अधिकाधिक उच्चतर अशा भाव जगतातून वरवर जात असता मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना देवदेवतांच्या आदर्श मूर्ती दिसून आल्या. हळूहळू या भाव जगताच्या चरम सीमेपाशी मन येऊन ठेपले. तेथे असे दिसले की एका ज्योतिर्मय पडद्याने सापेक्ष जगनिरपेक्ष ब्रह्म यांना विभागलेले आहे. तो पडदा ओलांडून मनाने निरपेक्षाच्या अखंडाच्या विश्वात प्रवेश केला, पण तेथे देहधारी असे कोणी दिसेना. दिव्य देहधारी देवदेवता सुद्धा या उदात्त विश्वात प्रवेश करण्यास धजत नाहीत, तर तेथून बऱ्याच खाली असलेल्या प्रदेशात आपापले स्थान सांभाळून राहतात. परंतु त्या उत्तुंगतम विश्वात प्रवेश करताच पुढच्या क्षणी मला ज्योतिर्मय दिव्य देहधारी 7 ऋषी समाधी मग्न झालेले दिसले. ज्ञान, पुण्य, त्याग व प्रेम या गुणांमध्ये तो मानवांपेक्षा काय, पण देवदेवतांपेक्षाही श्रेष्ठ होते असे मला जाणवले. आश्चर्यचकित होऊन मी त्यांच्याकडे पाहत त्यांच्या थोरवीचा विचार करीत होतो. इतक्यात समोर असलेल्या त्या अखंड ज्योतिर्मय प्रदेशाचा एक अंश घनीभूत होऊन त्यापासून एक दिव्य बालक निर्माण झाले. ते दिव्य बालक रांगत रांगत त्या सप्तर्षींपैकी एकाजवळ गेले व आपल्या कोमल बाहूंनी त्यांच्या गळ्याला मिठी मारून त्यांना समाधीतून उठवण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दिव्य स्पर्शाने त्या ऋषींनी
ऋषींची समाधी भंगली व आपल्या अधोन्मिलित नेत्रांनी ते त्यांच्याकडे पाहू लागले. त्यावेळच्या त्यांच्या अत्यंत प्रसन्न चेहऱ्यावरूनही हे बालक म्हणजे त्यांच्या जीव की प्राण असावा असे वाटले. ऋषींची समाधी उतरलेली पाहून अत्यंत आनंदित होऊन ते बालक त्यांना म्हणाले, मी खाली निघालो आहे, तुम्हालाही माझ्याबरोबर आले पाहिजे. ऋषी यावर काही बोललेच नाहीत, पण आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांनी आपला कृकार कळवला. बालकाकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहता पाहता तो पुन्हा समाधी मग्न झाले. आणि काय चमत्कार, त्यांच्या शरीर मनाचा एक अंश उज्ज्वल स्वरूपात पृथ्वीवर उतरत असलेला मला दिसू लागला. नरेंद्राला पाहता क्षणीच मी ओळखले की हाच तो ऋषी. नरेंद्राबद्दल रामकृष्णांचा अंदाज अगदी यथायोग्य होता. आपल्या कार्यासाठी त्यांना सामर्थ्य संपन्न देहाची, पृथ्वीला वळवू शकणाऱ्या बाहूंची, पृथ्वी पालथी करू शकणाऱ्या पायांची गरज होती. त्याचप्रमाणे सहकार्यांचे एक मंडळ, त्या मंडळावर प्रभाव पाडू शकणारे बुद्धिसंपन्न मस्तक आणि साऱ्या विश्वाविषयीचे प्रेमाने काठोकाठ भरलेले विशाल हृदय त्यांना हवे होते. त्यांच्या ज्वलंत श्रद्धेमुळे तेथील भूमीतून असा शिष्य निर्माण झाला, यावरून त्यांची दूरदृष्टी व त्यांच्या इच्छेची उत्कटता सिद्ध होते. एवढेच नव्हे तर बंगालची भूमी या कार्यासाठी तयार झालेली होती व आतुरतेने आदेशाची वाट पाहत होती हे स्पष्ट होते. या कार्यासाठी सिद्ध झालेल्या निसर्गाच्या कुशीतून जन्मलेले विवेकानंद हे बालक त्या शतकाच्या खांद्यावर चढले व वाढले, कारण त्या प्रकारच्या चित्स्वरूप जीवाच्या जन्माचा समय येऊन ठेपला होता. स्वच्छंदी वृत्तीच्या प्रक्षुब्ध मनस्थितीचा अंतर संघर्षमय असा त्या वेळचा नरेंद्र हाच भावी काळातील आध्यात्मिक नेता आहे. आपणास अपेक्षित अशा गुणांचा हा प्रेषित आहे हे रामकृष्णांनी तात्काळ ओळखले. याबद्दल त्यांची करावी तेवढी प्रशंसा थोडीच होईल. त्या उभयंताच्या प्रारंभीच्या भेटीचे वर्णन सविस्तर करणेच उचित होईल, कारण त्यानंतरच्या नरेंद्राला त्याविषयी इच्छा नसताना जे विलक्षण आकर्षण वाटले तसेच वाचकांनाही वाटेल. या आकर्षणामुळेच स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन नरेंद्राने आपली शिष्य म्हणून निवड करणाऱ्या आपल्या या श्रेष्ठतम गुरुला सर्वस्व समर्पण केले. पण त्याच्या अगोदर हा स्फूर्ती संपन्न तरुण, हा धूमकेतू जेव्हा उदयास आला व रामकृष्णांच्या प्रभाव वर्तुळातून लुप्त झाला, तेव्हाचे त्याचे चित्र रेखाटूया. नरेंद्र हा प्रतिष्ठा संपन्न अशा थोर क्षत्रिय कुलात जन्मला होता. त्याच्या उभ्या जीवनावर या क्षात्र वृत्तीचा ठसा उमटलेला दिसून येतो. 1863 साली 12 जानेवारी या शुभ दिनी कलकत्त्यास त्याचा जन्म झाला. त्याची आई अतिशय बहुश्रुत व सुसंस्कृत असून राजघराण्याचे तेज तिच्या मुद्रेवर आकृतीत दिसून येईल. रामायण, महाभारतादी महाकाव्यांवर तिची वीर धीर वृत्ती पोसली गेली होती. नरेंद्राचे वडील हे उदार, खर्चिक व वृत्तीने अशांत होते. त्यांची स्वतंत्र वृत्ती ही व्हॉल्टेअरच्या जातीची आणि 18व्या शतकातील एखाद्या थोर फ्रेंच सरदारासारखी होती. मानवाविषयीच्या अपार कळवळ्यामुळे व स्वतःच्या श्रेष्ठतेच्या जाणीवीमुळे जातीभेदाला ते मुळीच महत्त्व देत नसत. नरेंद्राचे आजोबा हे श्रीमंत व सुसंस्कृत असून पंचविशीतच पत्नी व पुत्र, प्रतिष्ठा व संपत्ती या सर्वांचा त्याग करून संसारातून निवृत्त होऊन संन्यासी बनले होते. त्यानंतर ते कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. इटालियन पुनरुज्जीवनाच्या वैभवाच्या काळातील एखाद्या कलावंतात राजपुत्रासारखे विवेकानंदाचे बालपण, किशोरावस्था ही व्यतीत झाली. त्यांना विविध कलागुणांचे वरदान लाभले होते आणि त्या सर्वांचा ते विकासही करीत होते. त्यांचे सौंदर्य हे सिंहासारखे पौरुषपूर्ण होते व सशाचे तरल चपल लालित्यही त्यात होते. त्यांच्या नैसर्गिक साहसप्रियतेला पिळदार कसदार शरीराचे जोड लाभल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक कसरतीत व खेळात ते अत्यंत निपुण होते. कुस्ती खेळणे, पोहणे, नाव चालवणे या सर्वात तर ते प्रवीण होतेच, पण घोड्यावर बसण्याचाही त्यांचा विलक्षण नाद होता. तरुणांच्या गळ्यातील ते लाल होते आणि तरुणात पोशाखाच्या व इतर प्रकारच्या नित्य नव्या तऱ्हा सुरू करण्याचा मानही त्यांचा होता. भजन कीर्तनातील धार्मिक नृत्यात ते कुशल होतेच, पण त्यांचा कंठही अतिशय मधुर होता. त्यांचा मधुर गायनानेच रामकृष्णांना प्रथम आकृष्ट केले. हिंदू व मुसलमान संगीत तज्ञांच्या हाताखाली 4-5 वर्षे त्यांनी गायन वादनाचा अभ्यास केला होता. ते नवनवीन स्वर रचनाही करीत. एवढेच नव्हे तर भारतीय संगीताचे शास्त्र, त्यामागील तत्वज्ञान या विषयावर त्यांनी एक अभ्यासपूर्ण निबंधही लिहिला होता. संगीताचे एक विशेषज्ञ असेच त्यांना मानण्यात येईल.
संगीत हे सरस्वतीच्या मंदिराचे प्रवेशद्वार, त्या सर्वश्रेष्ठाच्या राजवाड्याची ते प्रवेशिका आहे असे ते मानत. विश्वविद्यालयात असताना त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची सर्वत्र प्रशंसा होत असे व बुद्धिमत्तेला विज्ञान, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान आणि भारतीय व पाश्चात्य भाषा हे सर्वच विषय सुलभ वाटत. त्यांचे इंग्लिश व संस्कृत काव्याचे वाचन चालूच असे. ग्रीन व गिबन या थोर इतिहासकारांच्या ग्रंथाचा तर त्यांनी फडशाच पाडला होता. नेपोलियन व फ्रेंच राज्यक्रांती यांच्यामुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते. इतर काही भारतीय मुलांप्रमाणेच त्यांनी बालपणापासून ध्यानधारणेचा अभ्यास चालवला होता. रात्री ते इमिटेशन ऑफ ख्राइस्ट या ग्रंथाचे व वेदांत ग्रंथांचे वाचन मनन करीत. तत्वज्ञानाच्या चर्चांची त्यांना फार आवड असे. चर्चा, टीका, विवेक या गोष्टीविषयीच्या त्यांच्या वेडामुळेच त्यांना पुढे विवेकानंद हे नाव प्राप्त झाले. ग्रीक संस्कृतीचे सौंदर्य आणि हिंदी जर्मन विचार तत्वज्ञाने हे दोहोंचे एकीकरण करून त्यातून एकसंध असे संपूर्ण जीवन दर्शन घडवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असेल. सर्व जड चेतन पदार्थांना चैतन्याच्या साम्राज्यात समाविष्ट करणाऱ्या लिओनार्डो व व्हिन्सी व अल्बर्टी यांच्या तोडीची विश्वदृष्टी जशी त्यांना लाभली होती, त्याचप्रमाणे धर्ममय अंतःकरणाची व श्रेष्ठतम पावित्र्याची अतुल जोडही त्यांना प्राप्त झाली होती. या मदन तुल्य तरुणाला जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींची, सुख समृद्धीची संपूर्ण अनुकूलता असताही, तो वृत्तीने स्वातंत्र्य प्रिय व भावविवेश असताही त्याने स्वेच्छेने स्वतःला कडक शुद्धाचरणाच्या बंधनात अडकून घेतले होते. कोणत्याही पंथामध्ये त्याने यावेळी प्रवेश केला नव्हता आणि कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेचा अवलंब केला नव्हता. तरी त्याची ही दृढ भावना होती की मनोदेहाची शुद्धता ही एक आध्यात्मिक शक्ती आहे. तिचे तेज जीवनाच्या कोणत्याही भागात आर पार शिरू शकते. पण अल्पशा अपवित्रेने ते तेज संपूर्ण नाहीशी होते. या दृढ भावनेच्या मागील कारण कोणते होते ते मी पुढे स्पष्ट करणार आहे. जे श्रेष्ठ कार्य त्याच्या हातून पुढे पार पडायचे होते त्याची जणू सावली प्रथमपासूनच त्याच्या जीवनावर पडली होती आणि आपल्या भावी कार्याच्या दिशेविषयी त्यांना अजून काहीच कल्पना नव्हती. तरी त्या अज्ञात कार्याच्या दृष्टीने स्वतःची योग्यता वाढवली पाहिजे याची मात्र त्यांना पुरेपूर जाणीव होती. इतक्या विविध प्रकारच्या कलागुणांचे नैसर्गिक वरदान व जोडीला परस्पर विरुद्ध अशा उत्कट प्रवृत्ती यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला स्थिरता लाभेपर्यंत अनेक वर्ष अतिशय प्रखर अशा मानसिक संघर्षात घालवावी लागली. वयाच्या 17 ते 21 काळात म्हणजे 1880 ते 1884च्या अखेरपर्यंत उत्तरोत्तर अधिकाधिक प्रखर होत जाणाऱ्या बौद्धिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागले. अखेर त्याची सत्यान्वेषी धार्मिक बुद्धी जेव्हा स्थिर श्रद्ध झाली तेव्हा त्या स्थिर स्थित्यंतराचा शेवट झाला. स्टुअर्ट मिलच्या धर्मविषयक प्रबंधाची प्रथम त्यांच्यावर अतिशय प्रभाव पडला आणि त्यामुळे सुखवस्तू ब्राह्म समाजी लोकांमध्ये वावरत असतात जी उथळ ईश्वरोपासना त्यांच्या मनात रुजली होती ती नाहीशी झाली. निसर्गातील दुष्ट प्रवृत्तीचे त्याला दर्शन घडले. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात अतिशय घृणा उत्पन्न झाली, परंतु त्यामुळे त्यांच्या मनावर भ्रमनिरासाचा व उदासीनताचा जो पगडा बसू पाहत होता तो नाहीसा करणे त्याला शक्य झाले नाही. त्यावेळी तत्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सरशी त्याचा पत्रव्यवहार चालू होता. तेव्हा स्पेन्सरची विचारसरणी स्वीकारण्याचाही त्याने प्रयत्न केला, पण व्यर्थ. अशा अवस्थेत असताना आपल्या वर्गातील मुले मोठ्या मुलांच्या विशेषतः ब्रजेंद्रनाथ सील यांचा सल्ला त्याने विचारला. त्यांना विश्वासात घेऊन आपली वृत्ती संदेहवादी झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्याच्या शोधाच्या प्रयत्नात त्यांनी आपणास मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती केली. सील यांच्या सूचनेवरून त्याने शेलेचे काव्य वाचनास प्रारंभ केला आणि ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र पाहणाऱ्या वृत्तीने रंगलेल्या त्या कवीच्या स्वरलहरीतच त्याच्या अखंड प्रक्षुब्ध मनाला शांतता लाभली. विवेकानंदाच्या या तरुण मार्गदर्शकाची बुद्धिवादी ईश्वरादी परब्रह्माची स्वतःची वेगळी अशी कल्पना होती. या बुद्धिवादी ईश्वराचे कार्य करण्यासाठी आपल्या तरुण मित्राला ओढावे असे त्यांना वाटत होते. ब्रजेंद्रनाथांच्या बुद्धिवाद हा अगदी निराळ्या प्रकारचा होता. त्यात वेदांताचा एकात्मवाद, हेगेलची निरपेक्ष कल्पना म्हणजे सद्वस्तू आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा संदेश या सर्वांचे मिश्रण आहे.
असे त्याचे म्हणणे होते. व्यक्तित्ववादाचे तत्व हे अशिव आहे, विश्वात्मक बुद्धी हे शुभशिव आहे, अशी त्यांची धारणा होती. शुद्ध बुद्धीचे प्रकटन होणे हा सर्वात मोठा असा आधुनिक प्रश्न आहे. हा प्रश्न विचार क्रांतीने सोडवला पाहिजे असे ब्रजेंद्रनाथाचे मत होते. नरेंद्रच्या स्वभावात सत्ता गाजवण्याची आकांक्षा बरीच असल्यामुळे त्याला या क्रांतिकारी साम्राज्यवादी बुद्धिवादाचे आकर्षण वाटू लागले. पण त्याचे अखंड प्रमाथी मन या मर्यादेत सामावले जाणे शक्य नव्हते. विश्वात्मक बुद्धीचे साम्राज्य सर्वत्र असावे. व्यक्तिवादाच्या संपूर्ण निषेधावरच नीतिमत्तेची इमारत चालली जावी असे त्यांच्या जरी बुद्धीला वाटत असले तरी त्यांच्या जीवनाची संगती या विचारांशी जोडेना. हे जग व आतील भावना जीवन यांच्या सौंदर्याने ते मोहित झाले होते. या नितांत सौंदर्यापासून व त्यांना वंचित करणे म्हणजे एखाद्या तरुण मस्त हिंस्र पशुला जबरीने शाकाहार कराव्यास लावण्यासारखे होते. त्यांची उदासीनता व्याकुळता वाढतच चालली होती. अशा अवस्थेत त्यांच्या पुढे अव्यक्त बुद्धीचे व निराकार ईश्वराचे ताट वाढून नेणे हा त्याचा शुद्ध उपहास करण्यासारखे झाले असते. ते खरेखुरे हिंदू होते. यामुळे जीवन हेच सत्याचे सार आहे असे जरी मानित नसले तरी जीवन हा सत्याचा आद्य गुण आहे असे मानणारे मात्र ते होते. त्यामुळे त्यांना निरपेक्ष ब्रह्माचा जिवंत साक्षात्कार पाहिजे होता. मला ईश्वराचे दर्शन प्राप्त झाले आहे, त्याला मी प्रत्यक्ष स्पर्श केला आहे, मीच ईश्वर झालो आहे असे सांगणारा गुरु प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार भेटावास हवा होता. परंतु युरोपीय विचारांवर त्यांची बुद्धी पोचलेली असल्यामुळे आणि आपल्या पित्याकडून त्याला विवेचक बुद्धीचा वारसा मिळालेला असल्यामुळे अंतर्यामीच्या या आकांक्षेविरुद्ध त्यांच्या बुद्धीने व विवेचक शक्तीने बंड पुकारले. रामकृष्णांच्या पहिल्याच भेटीची ती प्रतिक्रिया त्यांच्या मनावर झाली. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येईल. त्या काळच्या सर्व बंगाली तरुण बुद्धिवंताप्रमाणे यालाही ब्रह्म समाजाच्या केशवचंद्र सेन यांच्या थोर व्यक्तिमत्वाच्या पवित्र ज्योतीने आकृष्ट केले होते. त्यावेळी केशवचंद्राच्या कीर्ती सूर्य वैभवाच्या कळसाला पोहोचला होता व नारायणला त्याच्या जणू हेवा वाटत होता. आपण केशवचंद्र व्हावे असे त्याला उत्कटतेने वाटले असावे. या नव्या पंथाविषयी त्यांना साहजिकच सहानुभव वाटत होता. त्या पंथाचे ते रीतसर सदस्य झाले होते. या नव्या ब्राह्म समाजाच्या सदस्यपटात त्यांचे नाव समाविष्ट झाले होते. रामकृष्ण मिशनचे मात्र असे म्हणणे आहे की हिंदू समाजात आमूलाग्र सुधारणा करण्याचा ब्राह्म समाजाचा जो आग्रह होता त्यामुळे त्या समाजाच्या तत्वांशी विवेकानंद पूर्णपणे सहमत असणे शक्यच नव्हते. कारण पुराणमताभिमानी हिंदुत्वाच्या अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपाच्या ज्या रूढी व कल्पना होत्या त्यांच्यावरही ब्राह्म समाजाचा हल्ला चढवला होता. रामकृष्ण मिशनच्या यावरील मताशी मी मात्र सहमत नाही. कारण तरुण नरेन हा अत्यंतिक वृत्तीचा असल्यामुळे जुन्या रूढींवर कल्पनावर सर्वंकष स्वरूपाचा हल्ला चढवणे हे त्याला नक्कीच आवडले नसते. आपल्या नव्या सहकाऱ्यांच्या मूर्तिभंजक विचार प्रवृत्तींना त्याने दूषण तर खासच लावले नसेल. पुढे मात्र मुख्यत्वे रामकृष्णांच्या प्रभावामुळे जुन्या पुराण्या रूढींविषयी व कल्पनांविषयी त्याला आदर वाटू लागला. तो त्याने व्यक्तही केला. मात्र ज्या जुन्या रूढी कल्पना दीर्घ परंपरेला धरून होत्या आणि लोकजीवनाच्या ज्या एक अविभाज्य भाग बनल्या होत्या त्यांच्याबद्दल त्याला आदर होता. बाकी ही त्याची पुढील वृत्ती फार मोठ्या अंतसंघर्षा वाचून निर्माण झाली नसावी अशी माझी खात्री आहे. रामकृष्णांच्या पहिल्या भेटीची त्यांच्यावरील प्रतिक्रिया बौद्धिकदृष्ट्या अतिशय प्रतिकूल अशी का झाली याची उपपत्ती त्यांच्या या पूर्वीच्या वृत्तीवरूनच होऊ शकते. त्या काळी मात्र विवेकानंदाची वृत्ती वेगळी होती. भारतीय जनतेची जाती धर्म भेदातील अशी एकता घडवून आणण्यासाठी जनतेच्या शिक्षणासाठी जी चळवळ बंगालातील ब्राह्म समाजी तरुणांनी सुरू केली होती तिच्यात विवेकानंद भाग घेऊ लागला. या तरुणांपैकी काही जण तर पुराण मताभिमानी हिंदू धर्मावर एवढा कडाक्याचा हल्ला चढवित की त्यापुढे ख्रिश्चन मिशनऱ्यांची टीकाफिकी पडावी. परंतु स्वतः अत्याग्रहापासून मुक्त नसलेल्या
या टीकाकारांच्या निर्बुद्ध संकुचितपणाची नरेनच्या स्वतंत्र व तीव्र बुद्धीला जाणीव व्हावी आणि त्याचा स्वाभिमान, राष्ट्राभिमान त्यामुळे दुखावला जावा हे त्याच्या दृष्टीने घातकच ठरले. पाश्चात्यांच्या नवागत व अर्धवट आत्मसात केलेल्या ज्ञानापुढे भारतीय ज्ञानाने शरणागती पत्करणे हे त्यांना मुळीच संमत होण्यासारखे नव्हते. असे असले तरी ते ब्राह्म समाजाच्या सभांना जात असत. त्यांचे मन मात्र सतत अतिशय अस्वस्थ असे. यानंतर त्यांनी साधकाला आवश्यक अशा प्रकारचे अनुशासन स्वतःवर लादले. एका अंधाऱ्या दमट खोलीत राहू लागले. जमिनीवर चटई टाकून त्यावर ते निज चोहोबाजूंना पुस्तके पसरलेली असत. आपल्या हाताने तेथेच ते चहा करीत व रात्रंदिवस वाचनात ध्यानचिंतनात घालवीत. या काळात त्यांच्या मस्तकात विलक्षण तीव्र वेदना होत. परंतु अशा प्रकारे जीवन घालवीत असताही आपल्या स्वभावातील परस्पर विरोधी वृत्तींचा समन्वय काही त्यांना साधता आला नाही. वृत्तींच्या अखंड संघर्षामुळे त्यांची झोपही अतिशय स्वस्त असे. या काळाबद्दल ते लिहितात, माझ्या तारुण्याला प्रारंभ झाला तेव्हापासून दर रात्री मला झोप लागली की 2 स्वप्ने पडत. पहिल्या स्वप्नास सत्ता, संपत्ती, कीर्ती यांनी युक्त अशा थोर व्यक्तीमध्ये मीही त्यांच्यासारखाच थोर बनलेलो आहे असे मला वाटे. पण दुसऱ्या क्षणी मी सर्व संघ परित्याग केलेला, एक पंचा नेसलेला आणि भिक्षेवर राहणारा व झाडाखाली निजणारा असा दिसू लागे. जुन्या ऋषींप्रमाणे असे जीवन घालवणे हे मला सहज शक्य आहे असे वाटे. या 2 स्वप्नांपैकी दुसरे स्वप्न माझ्या मनाचा ताबा घे आणि या दुसऱ्याच मार्गाने मानवाला अत्युच्च आनंदाची प्राप्ती होईल अशी श्रद्धा मला वाटे. अखेर या परमानंदाच्या काल्पनिक आस्वादात मला झोप लागे. दर रात्री याच स्वप्नांची पुनरावृत्ती होई. आपल्या भावी गुरुला भेटण्याच्या वेळी नरेन या वृत्तीत होता. या गुरुने त्याच्या नंतरच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पाडला. भारत व युरोप यांचे जेथे मिलन होते त्या कलकत्ता शहरातील मोठमोठ्या धार्मिक व्यक्तींना नरेन मोठ्या आस्थेने भेटला होता. पण कोणीही त्याच्या मनाचे समाधान केले नाही. त्याचा हा निष्फळ शोध चालूच होता. आशेने तो नवीन अनुभव घेई व लागलीच त्याचा त्याग करी. सत्याच्या शोधात त्याचे सतत भटकणे चालू होते. त्यावेळी त्याचे वय 18 वर्षांचे होते. विश्वविद्यालयाच्या पहिल्या परीक्षेसाठी त्याचा अभ्यास चालू होता. 1880च्या नोव्हेंबर महिन्यात सुरेंद्रनाथ मित्र त्या नावाच्या एका श्रीमंत ख्रिस्ती गृहस्थाच्या घरी एका लहानशा समारंभासाठी गेला असताना नरेनने एक सुंदर भजन म्हटले. त्यावेळी रामकृष्ण तेथे असल्यामुळे त्यांनी आपल्या बहिरी ससाण्यासारख्या भेद दृष्टीने लागलीच या अस्वस्थ चित्त नरेंद्राच्या हृदयाचा भेद घेतला आणि तात्काळ शिष्य म्हणून त्याची निवडही केली. दक्षिणेश्वरी आपणास येऊन भेटण्याबद्दल त्यांनी नरेंद्रला बजावले. नरेंद्र प्रथमच जो दक्षिणेश्वरी गेला तो बरोबर काही उथळ वृत्तीचे अविचारी तरुण मित्र घेऊन गेला. आत आल्याबरोबर तो खाली बसला. भोवतालच्या कोणत्याही गोष्टीकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याला काहीही ऐकू येत असलेले दिसत नव्हते. आपल्याच विचारात तो मग्न झाला होता. रामकृष्णांचे त्याच्याकडे सारखे लक्ष होते. त्यांनी नरेंद्राला गाणे म्हणण्यास सांगितले. नरेंद्राच्या गाण्याचे सूर इतके करुण रसपूर्ण होते की ते गाणे ऐकताच नरेंद्राप्रमाणे संगीत प्रेमी असलेले रामकृष्ण एकदम समाधीमग्न झाले. त्याच प्रसंगाचे वर्णन नरेंद्राच्या शब्दात देत आहे. माझे गाणे संपताच ते एकदम उठून उभे राहिले. माझा हात धरून त्यांनी मला उत्तरेकडील व्हरांड्यात नेले व दार आतून लावून टाकले. तेथे आम्ही दोघेच होतो. कोणी आम्हाला पाहणेही शक्य नव्हते. ते एकाएकी आत्यानंदाचे अश्रू ढाळू लागले. माझा हात धरून एखाद्या चिरपरिचित व्यक्तीशी बोलावे त्याप्रमाणे ते प्रेमाने माझ्याशी बोलू लागले. अरे, तू किती उशिराने आलास. इतके दिवस तुझ्या भेटीसाठी मला वाट पाहत लावण्यासारखे निष्ठुर तू का झालास. इतर माणसांचे निरर्थक बोल ऐकून माझे कान किटले आहेत. माझ्या अंतर्यामीचे अनुभव ऐकण्यास पात्र असलेल्या व्यक्तीच्या कानी माझ्या हृदयाची बोल ओतण्यासाठी मी किती व्याकुळतेने वाट पाहत होतो. याप्रमाणे हुंदके देत ते बोलत होते. नंतर उभे राहून हात जोडीत मला ते म्हणाले,
भगवंता, नारायणाचा अवतार असलेला तू पुराण ऋषी नर आहेस व मानव जातीची दुःखे हरण करण्यासाठी या पृथ्वीवर तू जन्म घेतला आहेस, हे मला माहीत आहे. हे शब्द ऐकताच मी थक्क होऊन गेलो. मला वाटले, मी हे पाहत तरी काय आहे, यांच्यावर जालीम उपायच केला पाहिजे. मी विश्वनाथ दत्तांचा मुलगा असता असे काहीतरी भलते सलते मला बोलण्याची यांची हिंमत तरी कशी होते. मनात हे चालले होते तरी बाह्यतः मी स्वस्थ उभा होतो व त्यांना हवे ते बोलू देत होतो. त्यांनी पुन्हा माझा हात आपल्या हाती घेत म्हटले, तू पुन्हा मला एकट्याला भेटायला येशील व लवकर येशील असे वचन दे पाहू. या चमत्कारिक माणसापासून आपली सुटका करून घेण्यासाठी नरेंद्राने पुन्हा येण्याचे वचन दिले होते, पण पुन्हा कधीच यायचे नाही असे त्याने मनाशी शपथ वाहिली. नंतर ते दोघे इतर बसले होते त्या दिवाणखान्यात परत गेले. नरेन एका बाजूला बसून रामकृष्णांना नीट न्याहाळून पाहत होता, पण आता त्याला त्या व्यक्तीच्या बोलण्यात चालण्यात चमत्कारिक असे काहीही आढळेना. उलट सर्वस्वाच्या त्यागाने व अतीव प्रांजलतेने ओतप्रोत असलेल्या थोर जीवनाचा सहज आविष्कार त्यांच्या शब्दाशब्दातून होत आहे असेच त्याला दिसून आले. रामकृष्ण सांगत होते, रात्र रात्र अस्वस्थपणाने ज्या प्रश्नाचे उत्तर तो शोधित होता त्याचे उत्तर त्याच्या शब्दातून त्याला गवसले. ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. तुम्ही मला जसे स्पष्ट दिसता, तुमच्याशी मी जसा बोलतो तसाच ईश्वरही स्पष्ट दिसतो व त्यांच्याशी मी बोलत असतो. पण ईश्वर दर्शनाची कुणाला ओढ आहे? लोक बायकोसाठी, मुलांसाठी, मालमत्तेसाठी अश्रू ढाळतात, पण ईश्वराच्या प्रेमाने अश्रू ढाळणारा कुठे दिसतो का? मनुष्य जर खरोखरच तळमळीने ईश्वरासाठी रडू लागला तर ईश्वर त्याला दर्शन दिल्यावाचं निश्चित राहणार नाही. आपण बोलत आहात ते वायफळ शब्द नाहीत, तर त्यातील सत्य आपण आपल्या जीवनात सिद्ध केले आहे. ही दृढ श्रद्धा बोलणाऱ्याच्या शब्दाशब्दातून स्पष्ट प्रतीत होत होती. आपल्या डोळ्यांना आता दिसणारे त्या सरळ, सोज्वळ, शांत, थोर पुरुषाचे चित्र थोड्या वेळापूर्वी घडलेला तो विलक्षण प्रसंग या दोनची जुळणी काही नरेनला करता येईना. तो स्वतःशी म्हणू लागला, यांच्यात अत्यंत प्रकारचे वेड आहे खरे, पण हा थोर पुरुष आहे यात शंका नाही. तो वेडा असला तरी आदरणीय आहे हे निसंशय. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेतच नरेनने दक्षिणेश्वर सोडले. रामकृष्णांशी तुझे संबंध कशा प्रकारचे राहतील असा प्रश्न जर कोणी त्याला त्यावेळी विचारला असता तर आता जसे ते आहेत तसेच पुढे राहतील असे उत्तर त्यांनी निसंशय दिले असते. पण त्या विलक्षण दृश्याचा त्याच्या मनावर नकळत प्रभाव पडू लागला. 1 महिन्यानंतर तो पायीच दक्षिणेश्वरला गेला. या भेटीबद्दल नरेन लिहितो, मी गेलो तेव्हा ते एकटेच आपल्या लहानशा पलंगावर बसलेले दिसले. मला पाहून त्यांना आनंद झाला व त्यांनी मोठ्या प्रेमाने पलंगावर एका बाजूला बसण्यास मला सांगितले. दुसऱ्या क्षणी त्यांना एका विलक्षण भाव वेशाने घेरून टाकलेले दिसले. त्यांची दृष्टी माझ्यावर स्थिर झाली. हळूहळू काहीतरी पुटपुटत ते माझ्या जवळ आले. मागील वेळेप्रमाणेच ते काहीतरी चमत्कारिक बोलतील अशी माझी अपेक्षा होती, पण मी त्यांना थांबविण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पायाने माझ्या शरीराला स्पर्श केला. या स्पर्शाचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. माझे डोळे उघडे असताही भोवतालच्या भिंती व खोलीतल्या सर्व गोष्टी गरगर फिरून नाहीशा होताना मला दिसल्या. संपूर्ण विश्व व माझे स्वतःचे व्यक्तित्व ही एका क्षणी एका अज्ञात पोकळीत नाहीशी झाल्यासारखी दिसली. संपूर्ण चराचर विश्व या पोकळीत गडप होऊन गेले. मी अत्यंत भयभीत झालो व आपणास साक्षात मृत्यूचे दर्शन होत आहे असे मला वाटले आणि मी मोठ्याने ओरडून म्हणालो, अहो, हे तुम्ही काय करीत आहात? घरी मला माझे आईबाप आहेत. यावर ते हसू लागले व माझ्या छातीवरून हात फिरवीत म्हणाले, ठीक आहे, आता एवढ्यावरच थांबू. यथावकाश सारे काही होईलच. त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडत नाही तोच तो विलक्षण दृश्य नाहीसे झाले. मी भानावर आलो आणि आतील बाहेरील सर्व काही मला पूर्ववत दिसू भासू लागले. हा आश्चर्यकारक वृत्तांत मी जसाचा तसा त्याच्यावर व्यर्थ टीका टिप्पणी न करता दिला आहे. पाश्चात्य वाचकांनी या संबंधीची कोणती प्रतिक्रिया
पण शेक्सपियरच्या नाटकातील उत्कट भावविवश व्यक्तींना जसे अवस्थाभास होत, तशीच भारतीय मनांचे अवस्थाभास सुलभता पाहून त्यांना आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. पण जाता जाता हे लक्षात ठेवले पाहिजे की या ठिकाणी अवस्थाभास झालेली व्यक्ती ही दुर्बल मनाची, भाविक वृत्तीची किंवा अविवेचक बुद्धीची व्यक्ती नव्हती. आपणास दिसलेल्या आभासाविरुद्ध त्यांचे मन बंड करू लागले. या आभासात काही धोका असावा अशा कल्पनेने त्यांचे सामर्थ्यशाली मन या मोहनी प्रेरित दृश्याच्या सर्व सामर्थ्य एकवटून विरोध करू लागले. आपण मोहनिद्रेचा विषय तर झालो नाही ना, असा प्रश्न त्यांनी तात्काळ स्वतःला विचारला. पण तशी कोणतीच चिन्हे त्यांना दिसेनात. प्रचंड झंझावाताप्रमाणे उकडून टाकणाऱ्या त्या विलक्षण आभासातून बाहेर पडल्यावर त्यांचे शरीर कापत होते, पण मन मात्र सावध झाले होते. बाकी हा पहिला प्रचंड धक्का वगळला तर या वेळीची ही भेट अगदी साध्या स्वरूपाची होती. जणू काही विलक्षण घडलेच नाही अशा वृत्तीने रामकृष्ण नरेंद्राशी प्रेमळपणे बोलू लागले होते. जवळजवळ एका आठवड्यानंतर झालेल्या तिसऱ्या भेटीच्या वेळी नरेन आपल्या साऱ्या विवेचक शक्ती अखंड जागृत ठेवून वागत होता. त्यावेळी रामकृष्ण त्याला जवळच्या बागेत घेऊन गेले. थोडा वेळ तेथे फिरल्यानंतर ते परत दिव्याखान्यात येऊन बसले. लागलीच रामकृष्ण समाधीमग्न झाले. नरेन त्यांचे अवलोकन करू लागला. इतक्यात रामकृष्णाने त्याला एकदम स्पर्श केला. त्याबरोबर नरेनची भाव्य संज्ञा एकदम नाहीशी झाली. काही वेळाने जेव्हा तो भानावर आला तेव्हा रामकृष्ण आपल्या छातीवर थोपटत आपणाकडे पाहत आहेत असे त्याला दिसून आले. पुढे काही दिवसानंतर आपल्या शिष्यांना या प्रसंगाबद्दल सांगताना रामकृष्ण म्हणाले, त्या अवस्थेत तो असताना मी त्याला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या पूर्वीच्या जन्माबद्दल, स्थानाबद्दल त्याला मी विचारले. तसेच या जगातील त्याचे कार्य कोणते व त्याचा जीवनकाल केवढा आहे हेही विचारले. त्याबरोबर आपल्या अंतरात्म्यात खोल बुडी मारून त्याने मला योग्य ती उत्तरे दिली. मी जे जे पाहिले होते व जे जे अनुमान बांधले होते ते सर्व या उत्तरामुळे सिद्ध झाले एवढेच. अर्थात हे सारे गुप्तच राहील. मात्र या प्रश्नोत्तरातून मला हे कळून चुकले की हा पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला ऋषी आहे. ध्यान व समाधी यांच्यात पूर्णत्व पावलेला आहे आणि ज्या दिवशी ज्याला हे आपले मूळ स्वरूप कळून येईल त्या दिवशी तो स्वेच्छेने या देहाचे विसर्जन करेल. बाकी रामकृष्णांना कळलेल्या माहितीपैकी त्यांनी काहीही नरेंद्राच्या कानीत जाऊ दिले नाही. मात्र या विशिष्ट ज्ञानामुळे त्यांच्या नरेंद्राशी वागण्यात बदल झाला आणि त्यांच्या शिष्यांना नरेंद्राला स्वतंत्र विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. नरेंद्राने मात्र अद्याप त्यांचे शिष्यत्व पत्करले नव्हते. त्यांना कुणाच्याही शिष्य व्हायचे नव्हते. रामकृष्ण अनाकलनीय सामर्थ्यामुळे तो थक्क होऊन गेला होता. लोह चुंबक लोखंडाला ज्याप्रमाणे आकर्षून घेतो त्याचप्रमाणे या सामर्थ्याने त्याला आकर्षून घेतले होते हे खरे, पण त्याचे व्यक्तिमत्व कणखर स्वरूपाचे होते.